काल दिनांक 10 मे रोजी कोकमठाण या ठिकाणी एक घटना घडलेली आहे। यातील फिर्यादी महेश काकड राहणार डोराळे वस्ती यांनी फिर्याद दिली की त्यांचा भाऊ साईनाथ काकड हा पुणे येथे शिक्षण घेत होता। तर त्या साईनाथने या गुन्ह्यातील आरोपी नंबर 1 रुपाली लोंढे तिच्या बहिणीला इंस्टाग्रामवर काहीतरी आक्षेपार्ह शिवीगाळ केली। त्या रागातून आरोपितांनी पुणे येथे जाऊन या मयत साईनाथ काकड याला घेऊन तिथून कोकमठाण येथे आणलं आणि कोकमठाण येथे सकाळी त्याच्या वडिलांना बोलावून घेतलं आणि त्यावेळेला त्याच्या वडिलांनी बघितलं की तो अत्यवस्थ अवस्थेत होता। त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केला असता डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले, परंतु त्याला नंतर मयत घोषित केलेला आहे। यामध्ये फिर्यादीचं म्हणणं आहे की या मयताला पुणे येथून कोकमठाणपर्यंत आणताना रस्त्यात त्याला मारहाण केलेली आहे किंवा काहीतरी विषप्रयोग केलेला असावा, त्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे अशी फिर्याद महेश काकड यांनी दिलेली आहे। या गुन्ह्यातील आरोपी अनिल दिनेश राहुल यांना पोलिसांनी तातडीने अटक केलेली आहे। आरोपितांकडे विचारपूस चालू आहे। आज आरोपितांना न्यायालयात हजर करीत आहोत। एकूण किती आरोपी आहे आणि किती जणांना ताब्यात घेतलं? गुन्ह्यामध्ये एकूण आतापर्यंत 4 आरोपी आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक अशी निष्पन्न झालेले आहेत, परंतु त्यापैकी 3 आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे। विधी संघर्षग्रस्त बालकाकडे विचारपूस करण्यासाठी त्याच्या पालकांना बोलवलेलं आहे आणि 1 नंबर आरोपी जी महिला आहे ती सध्या मिळून आलेली नाही, तिचा शोध पोलीस घेत आहेत।